लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचं भाजपा आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना पत्र गेलंय। मोदींनी सर्व उमेदवारांना विजयाचं आश्वासन या पत्राच्या माध्यमातून दिलंय। तुम्ही सर्व जनतेच्या आशीर्वादाने संसदेत पोहोचाल असं मोदींनी या पत्रात म्हटलंय। मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही। पत्रातील माझा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा असं आवाहन सुद्धा या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना केलंय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। शिवाजी, काय नेमकं पत्रामध्ये नमूद केलेलं आहे, कुठला विश्वास यातून मोदींनी व्यक्त केलाय? मोदीची गॅरंटी नावाचं कॅम्पेन भाजप या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चालवत आहे। त्याचाच भाग म्हणून लोकांचा मोदींवरती विश्वास आहे। ज्या भागामध्ये लोकांचा कॅन्डिडेटवरती विश्वास नाही, मात्र लोकांनी मोदींच्या नावाने मतं द्यावीत या उद्देशाने भाजपच्या वतीने हे कॅम्पेन करण्यात आलेलं आहे। त्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे पत्र प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचावं, खास करून प्रत्येक राज्यातील उमेदवारांपर्यंत हे जावं यासाठी विविध भाषेमधून हा संदेश देण्यात आलेला आहे। आणि तुमच्या जनतेचे प्रश्न 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकार आल्यानंतर आपण मांडणार आहोत आणि ही माझी स्वतःची गॅरंटी म्हणजे मोदींची गॅरंटी आहे हे सांगण्याचा प्रयत्न या पत्रातून करण्यात आलेला आहे। एक टीम म्हणून मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात। या पत्रामधून तामिळनाडू असो, त्या उत्तराखंड असो, या उत्तराखंडसह प्रत्येक राज्यातील उमेदवारांसाठी हे पत्र आहे आणि मी उमेदवार आहे अशा पद्धतीने लोकांनी मतदान करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे त्यांनी तामिळनाडूचे भाजप उमेदवार असलेले प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई, त्याचबरोबर उत्तराखंडचे गढवाल मतदारसंघाचे उमेदवार अनिल बलुनी यांना हे पत्र लिहिले आहे। आणि नंतर या पत्राची प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक राज्याच्या भाषेमध्ये भाषांतर करून प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचवलं जाणार आहे, मतदारापर्यंत पोहोचलं। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।